कोल्हापूर महापालिकेकडे वृक्ष प्राधिकरण नावाची एक समिती कार्यरत आहे। वृक्षारोपण करणं, धोकादायक झाडं आणि फांद्या तोडण्याची परवानगी देणं किंवा नाकारणं, बेकायदेशीर वृक्षतोडीवर कारवाई करणं अशी कामं या समितीमार्फत केली जातात। मात्र या समितीवर वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या अशासकीय सदस्यांच्या कामकाजाबाबत मात्र नाराजीचा सूर उमटत आहे। या समितीमध्ये आता काही नव्या तरुण कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी, वृक्ष प्राधिकरण समितीचं काम समन्वयानं व्हावं अशी लोकांची अपेक्षा आहे। दर 5 वर्षांनी कोल्हापूर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची नियुक्ती केली जाते। विशेष म्हणजे नवीन सभागृह आल्यानंतर या समितीची नव्यानं नियुक्ती होते। कोल्हापुरातील वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये उपमहापौर, विरोधी पक्षनेता, प्राथमिक शिक्षण सभापती, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रतिनिधी हे सदस्य असतात। शिवाय 2 अशासकीय सदस्यही नेमले जातात। सध्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड आणि गार्डन क्लबच्या डॉक्टर निरंजना चव्हाण काम पाहत आहेत। हे दोन्ही सदस्य अभ्यासू असल्यानं गेली 18 वर्ष समितीमध्ये काम करत आहेत। शहरातील धोकादायक झाडं तोडणं, फांद्या तोडणं याची परवानगी या समितीनं द्यायची असते। त्यासाठी 3 महिन्यातून एकदा बैठक घेतली जाते। गेल्या 3 वर्षात विनापरवाना झाडं तोडल्याबद्दल 11 जणांवर फौजदारी दाखल झाली आहे। दुसरीकडे तोडलेल्या झाडाचं लाकूड स्मशानभूमीला दिलं जातं। झाड किंवा फांद्या तोडण्याच्या मागणीचे 50 ते 55 अर्ज दर 3 महिन्यात समितीकडे येत असतात। त्यातील 10 ते 15% अर्ज मंजूर होतात। उर्वरित अर्जांना केराची टोपली दाखवली जाते। पण आता वृक्ष प्राधिकरणातील समितीची नव्यानं रचना व्हावी अशी मागणी पुढे येते। यापूर्वी काम केलेल्या अशासकीय सदस्यांनी नव्या तरुण रक्ताला संधी द्यावी, त्यांना मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा काही लोकांनी बोलून दाखवली। पण सामाजिक वनीकरणाबरोबर 10 वर्ष काम केलेल्या संस्था ही अट पूर्ण होत नसल्यानं अनेक लोकांना काम करायची इच्छा असूनही त्यांना महापालिकेच्या समितीमध्ये सदस्य होता येत नाही। त्यामुळे वर्षानुवर्षे ते अशासकीय सदस्य काम करत असल्याचं दिसून येत आहे। त्यातून त्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी वाढू लागली आहे।